तुझ्या नादाने अगं बस अगं ये हा ना. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. सगळ्या तिघाला बी आमच्या पतीकडे असले. तर तुम्हाला असं वाटत असेल की बड्डे कोणाचा आहे, केक कोणासाठी आणला आहे? तर बड्डे आहे आमच्या पप्पांचा, आमच्या दादांचा बड्डे आहे. रिटायरमेंट झाली, तुम्हाला माहीत आहे, मी 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला. तर रिटायरमेंट झाली आणि त्यानंतर 1 जूनला सगळ्यांचे बड्डे असतात. 1 जून 1965 हे सगळ्यांचा म्हणजे ज्या मुलांचा बड्डे लक्षात नाही त्यांच्या वडिलांचं, त्यांचं सगळ्यांचं त्या काळात 1965 म्हणजे तो किती पण 2-3 वर्षांनी मोठा असो छोटा असो, तेव्हा त्यांचं ते बड्डे एकच असायची 1 जून. तर त्या दादांच्या तसंच आमच्या दादांची पण 1 जून अशी बड्डेट आहे आणि 2-3 दिवसापूर्वी त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला. तर म्हटलं की आता आपण त्यांचा बड्डे सेलिब्रेट करूया, कारण सगळेजण आम्ही तिथे आहेत आणि एक प्रकारे त्यांचे 60 वर्ष ओलांडत आहेत ते. तर एक प्रकारे आपण 60 पण करूया. तर त्यासाठी हे आम्ही आयोजन केलं होतं. एक छोट्याशा पद्धतीने करायचं आहे. खरं तर रिटायरमेंटचा कार्यक्रम आम्हाला खूप मोठा करायचा होता आणि खूप आधीपासून आम्ही तयारी वगैरे केली होती की रिटायरमेंट आहे आणि 2 वर्षापासूनच त्यांचं चाललं होतं की रिटायरमेंट मी होणार तेव्हा मग खूप मोठा कार्यक्रम वगैरे करूया. खूप लोकांना म्हणजे एक प्रकारे सगळंच झालं आहे ना, लग्न कार्य सगळे झाले, सगळं बघून झालं आहे, कार्यक्रम घरातले सगळे झाले. तर एक तो कार्यक्रम आपण करूया रिटायरमेंटचा. तर सगळ्यांना नातेवाईकांना वगैरे बोलूया, हे करूया ते करूया. तर असं सगळं चालू असताना हे अचानकच म्हणजे आजी वारली. तर त्याच्यामुळे सगळंच हे झालं. एक प्रकारे कुठंतरी आपण ठरवतो की आपण असं करूया, ते तसं करूया, पण ते होत नाही. तर तसंच झालं. त्या दादांचं स्वप्न होतं आमचं की रिटायरमेंटचा कार्यक्रम खूप छान करायचा, पण ते राहिलंच. आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तसा कार्यक्रम, पण घरी नव्हता केला. आणि तसं त्यांचा आम्ही बड्डे कधीच सेलिब्रेट नव्हता केला, कधीच नाही सेलिब्रेट केला. तर त्याच्यामुळं म्हटलं की आता वयाचे 60 वर्ष पूर्ण होत आहेत, आयुष्यातलं एक मोठं कर्तव्य हे करतात, सेवानिवृत्त झालेत, मोठं कर्तव्यातून पार पडलेले आहेत. तर त्याच्यामुळं म्हटलं की 60 आपण करूया. मग ते कोणतं पण कारण असो, कारण जाणारा माणूस आहे ना कधी पण म्हणजे मागच्या आठवणी ज्या आहेत त्या सोडूनच जात असतो, पुढं निघून जातो. पण आपण कधीपर्यंत त्यांच्याच आठवणी तसं राहायचं? आपण मागच्यांनी त्यांच्या आयुष्यातले आनंद साजरे करायचे नाहीत का? तर त्याच्यामुळं म्हटलं जे झालं आहे ते होऊन जाऊ द्या. मनात आपल्या दुःख आहे ते आहेच, आपल्याला माहीत आहे, कोणाला सांगायची गरज नाही, पण जे मनात आहे ते आपण करूया. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांची 60 करायचं ठरवलं आहे. आता सगळेजण जमलेले होते, ऑप्शन वगैरे झालेलं आहे आणि आता बड्डेची तयारी सेलिब्रेट वगैरे करतो आहे.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. मम्मी लावलं ना सगळ्यांना. बसले जा. काय करू काय तुला थँक्यू. चला फोटो काढ की माझ्या ह्याच्यात. बघू भाऊ थांबा, दादा थांबा. असं आहे हे ते सगळ्यांना नंतर मग बाकीचे नंतर असं ना. हे काप ना नंतर ते उचलता येईल. रील मध्ये दाखवू वय मीच काढते बघा इकडे. तर माझ्या भावांनी मम्मी आणि दादासाठी पोशाखच आणला होता. उभा पोशाख म्हणतो ना, दादांसाठी कपड्यांचं आणि मम्मीसाठी साडी वगैरे आणली होती. तर ते त्यांना दिलं. त्यानंतर सगळ्यांना आम्ही केक वगैरे कट करत होतो, वाटत होतो. त्यानंतर जेवायला वगैरे पंक्ती बसलेल्या आहे. तिथं आमचं चालले लेडीजचं वाढण्यासाठी माणसं सगळेजण बाहेर बसले होते जेवायला. तर अशा पद्धतीने आमचं छानसं असं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे. दादांचे बड्डेचं, दादांची साठी पूर्ण झाली तर त्यासाठीचं बड्डेसाठी आम्ही केली सेलिब्रेशन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.